ज्या सदस्यांनी चर्चा केली त्यावर ऊर्जा विभागाच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलं आणि आता सुद्धा ह्या सदस्यांनी बहुतांश सदस्यांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आभारच मानलेले आहेत शेतकऱ्यांच्या वतीने, कारण की शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सोलार कृषी पंपांची योजना आणि मुख्यमंत्री कृषी वाहिनी टप्पा 2 ही योजना आणल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे। सन्माननीय सदस्य रणधीर सावरकर साहेबांनी सांगितलेलंच आहे की आणि आपल्याही या मागेल त्याला सौर पंप कृषी पंप योजना च्याद्वारे 10% अनुदान सर्वसाधारण शेतकऱ्यांना 5% अनुदानावरती या मागेल त्याला सौर पंपाचा लाभ होतो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की 1960 पासून आज तागायत MSEBच्या जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत आपल्या राज्यामध्ये 7.5 HP पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 45 लाख एवढे शेतकरी कृषी ग्राहक होते आणि केवळ आपल्या 2015 ते 23 पर्यंत आजपर्यंत केंद्र सरकारची कुसुम सूर्य पंप योजना आणि राज्यामध्ये मागेल त्याला सौर पंप योजनेअंतर्गत आजपर्यंत 1,89,820 सौर पंप स्थापित झालेले आहेत आणि ह्या वर्षामध्ये रेकॉर्ड ब्रेक असे महाराष्ट्रामध्ये 2,79,622 सौर पंप स्थापित करण्यात आलेले अध्यक्ष महोदय। आणि ही आकडेवारी अशी सांगते की लोकप्रिय मुख्यमंत्र्यांप्रमाणेच ही मागेल त्याला सौर पंप कृषी योजना ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत आज लोकांनी 12 लाख लोकांनी मागणी केलेली आहे ऑनलाईन, त्यापैकी 4,69,442 एवढ्या सौर पंपांची लावण्यात आलेले आहेत आणि इतरांना सुद्धा लवकरात लवकर सौर पंप लावले जाणार आहेत अध्यक्ष महोदय। सन्माननीय सदस्य अर्जुनराव खोतकर साहेबांनी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केल्याबद्दल आभार मानलेले आहेत। निश्चितच हे आपलं महायुतीचं सरकार हे शब्द पाळणारं सरकार आहे, त्यामुळे 45 लाख कृषी पंप धारकांचा निरंक असे वीज देयक देण्यात आलेली आहेत आणि त्याच्यातला पहिला टप्पा सुद्धा हा कृषी ग्राहकांना वजा करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य शेखर निकमजी यांनी त्यांच्या कोकणामध्ये पर्यटनाबद्दल ज्या वाहिनी योजना आणि मागेल त्याला सौर पंपामुळे आपल्या सौर ऊर्जा आपल्याकडे निर्मित होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला मोफत ऊर्जा ही दिवसा मिळणार आहे, त्यामुळे मल्टी इयर टेरिफ हा या कमी करावा अशी एक प्रस्ताव आपण MERC कडे सादर केलेला आहे, कारण 16,000 मेगावॅटची सोलार एनर्जी आपल्या राज्यामध्ये येत्या 1 वर्षामध्ये उत्पन्न होणार आहे आणि म्हणून पहिल्यांदा राज्यामध्ये आपले हे कमर्शियल इंडस्ट्रियल जे वीज बिल असेल ते कमी होतील अध्यक्ष महोदय। त्याचबरोबर सन्माननीय सदस्य विश्वजित कदम यांनी सांगितलं की सांगली जिल्ह्याबाबत दुजाभाव करतात असं त्यांनी बोलले आहेत, तर मला सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी सांगायला आनंद होतो की पलूस कडेगाव तालुक्यामध्ये नवीन 175 रोहित्र गेल्या 2 वर्षांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर 3 नवीन उपकेंद्र कुंडल, हिंगणगाव, चिखली व 5 उपकेंद्र शिरसगाव, पलूस, शिवनी, येदगाव, भिकवडी या उपकेंद्राची क्षमता वाढवण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय। या आणि अनेक सदस्यांनी ज्या काही मागण्या सूचना केलेल्या आहेत अध्यक्ष महोदय, त्या सर्व सूचनाची दखल शासनाने घेतलेली आहे आणि सर्व सदस्यांना लेखी उत्तर देण्यात येईल आणि सदस्यांनी जे काही सूचना केलेल्या आहेत त्यावरही कारवाई करण्यात येईल। धन्यवाद अध्यक्ष महोदय। माननीय रणधीर भाऊंनी अत्यंत चांगला विषय मांडला होता की मिलेट्सच्या संदर्भात ज्या पद्धतीने केंद्रात मखाना बोर्ड तयार झालं त्या पद्धतीनं आपल्या की सोलर पंपाचा जो विषय आहे त्यामध्ये फक्त लांबवरून पाणी आणावं लागतं किंवा बोरची खोली जास्त गेली आहे एवढाच विषय नसून ते माकडांमुळे जे काही ते नुकसान होते ग्रामीण भागामध्ये, तर त्या प्लेट्सचं नुकसान झाल्यानंतर ते सर्व्हिस द्यायला कोणी येत नाही, त्याची जबाबदारी शासन घेणार आहे की आम्ही 2 दिवसात करून देऊ, 3 दिवसात करून देऊ, कारण त्याचं सगळं नुकसान होऊन जाते। 2-2, 4-4, 5-5 लाखाचं नुकसान होते त्या शेतकऱ्याचं, ते प्लेट्स तुटल्यामुळे, माकडाच्या त्रासामुळे आणि बाकीच्या गोष्टीमुळे। तर या संदर्भात आपण काही करणार आहात का आणि इलेक्ट्रिकचे आपले पारंपरिक ज्या पद्धतीने कनेक्शन देत होतो ते आपण भविष्यात देणार आहोत की नाही या संदर्भात थोडासा खुलासा व्हावा अशी मी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे मिलेटच्या संदर्भात केंद्र सरकारचं एक धोरण आहे आणि केंद्र सरकारशी चर्चा करून त्या संदर्भात मिलेट बोर्ड तयार करण्यात येईल।
आणि ज्या काही वन्य प्राण्यांमुळे शेतीचं नुकसान होतं किंवा मिलेटचं नुकसान होतं त्या संदर्भातला विषय तपासून त्या संदर्भात काहीतरी ड्रास्टिक निर्णय घेतला जाईल. काय संजू भाऊ?